नमस्कार मित्रांनो वायम यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना हे जे माझ्या हातात तुम्हाला स्मार्ट कार्ड दिसत आहे, हे स्मार्ट कार्ड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर मिळते. तर ह्या स्मार्ट कार्डाचे कोणते फायदे आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जर पहिलं लग्न होणार असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये मिळतात. योजना पहा कोणकोणत्या योजना आहेत आणि हे जर स्मार्ट कार्ड तुमच्याकडे, तर तुमच्याकडे कोणकोणत्या तुम्हाला योजना मिळू शकतात आणि किती रुपये मिळू शकतात तुम्ही थोडक्यात पहा. आता जर तुमच्याकडे हे स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला तुमच्या पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपये मिळतील आणि तुम्हाला शाळेत जाणारे लेकरं असतील तर तुमच्या पहिलीमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी जात असेल तर त्यांना 2,500 रुपये मिळतात. आणि तसेच करीत करीत 10वीपर्यंत 10,000, म्हणजे पहिली ते 7वी आहे ते 2,500 आहे आणि नंतर 5,000 आहे आणि नंतर 10,000 आहे, अशी स्कॉलरशिप आहे. अशी 2,500पासून स्कॉलरशिप सुरू होते, ती 1,00,000पर्यंत मित्रांनो तुमच्या मुलांना या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते 1,00,000 रुपयापर्यंत. 2,500 ते 1,00,000 तुमच्याकडे जर हे स्मार्ट कार्ड असेल तर. आणि नंतर ह्याची योजना अशी आहे की तुमच्याकडे जर स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला राहायला घर नसेल तर घरकुलाचा सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जातो. 4.5 लाख रुपये हे स्मार्ट कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळणार आहे 4.5 लाख रुपयाचं. त्यानंतर तसं तुम्हाला कुठला आजार असेल, दवाखान्यामध्ये तुमची फी माफ होते. तुमचे नंतर लेकरं, तुमची मुलं तुमचे जे शिक्षण घेत असतील किंवा MSCITचा कोर्स करत असतील तर MSCITचा कोर्स देखील या ठिकाणी त्या कोर्सचे जे पैसे आहेत MSCITचे त्याचे सुद्धा या ठिकाणी पैसे या ठिकाणी महामंडळातून भरले जातात. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूयात की हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे नोंदणी करावं लागणार आहे आणि स्मार्ट कार्ड जर तुम्हाला भेटलं तर कोणकोणत्या योजना मिळणार आहेत, एकदम डिटेल्समध्ये बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. हे स्मार्ट कार्ड तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या योजना आणि कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला त्या योजनेसाठी लागणार आहेत, एकदम डिटेल्समध्ये माहिती देऊत. आणि त्यानंतर तसेच आणि तुम्हाला जर हे कार्ड मिळालं नसेल तर हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर त्यांना ह्या प्रकारचं स्मार्ट कार्ड दिलं जातं. बांधकाम कामगार कार्ड जे स्मार्ट कार्ड आहे ते कसे मिळवले जाते या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती घेणार आहोत. एकदम सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. महाराष्ट्रातील नवनवीन योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे नवनवीन येणाऱ्या योजना ज्या आहेत तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहेत पाहण्यासाठी. आणि ती जर योजनेची माहिती तुम्ही बघितली तर तुम्हाला त्यापासून या ठिकाणी भरपूर असे फायदे होणार आहेत. महाराष्ट्रातील नवनवीन योजनांविषयी माहिती जर तुम्ही बघितली तर त्या योजनांपासून तुम्हाला या ठिकाणी फायदे मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण स्मार्ट कार्ड म्हणजे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळालं तर कोणकोणत्या योजनांविषयी माहिती आणि स्मार्ट कार्ड कसं मिळवायचं हे पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर ज्याप्रमाणे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असते, अगदी त्याच आकाराचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड असते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे स्मार्ट कार्ड वितरित केले जाते. आता त्यानंतर जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांचे जे स्मार्ट कार्ड आहे त्या स्मार्ट कार्डवर कोणकोणती माहिती असते आपण पहिल्यांदा अगोदर बघूयात. तर त्या कार्डावर माहिती असते की बांधकाम कामगाराचं नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगाराची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, बांधकाम कामगाराचा कामाचा प्रकार कोणता आहे, नोंदणीचे ठिकाण कोणते आहे, जिल्हा, असे ओळखपत्रेवर या ठिकाणी. त्यानंतर तारीख असते. असे प्रकारे पहिल्या साईडने तुमचा फोटो असतो बांधकाम कामगाराचा आणि स्कॅनर कोड असतो. अशा प्रकारे पहिल्या साईटनी बांधकाम कामगाराचं ओळखपत्रावर त्यांचं डिटेल दिलेले असते. आता त्यानंतर पाठीमागच्या साईटला जे असतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाठीमागच्या साईटला हे ओळखपत्र जपून ठेवावे. हे ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत शुल्क आकारून देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे जर ओळखपत्र म्हणजे स्मार्ट कार्ड हरवले तर तुम्हाला दुसरी पण या ठिकाणी मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला काही शुल्क म्हणजेच पैसे त्या ठिकाणी द्यावा लागणार आहेत. त्यानंतर हे ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे. म्हणजेच हे स्मार्ट कार्ड जर तुमचं हरवले तर त्वरित तुमच्या जिल्हा कार्यालय म्हणजे BOCW जे काय आपलं कार्यालय आहे बांधकाम कामगाराचं त्या ठिकाणी तुम्हाला त्वरित कळवायचं आहे. आता हे ओळखपत्र सापडल्यास कृपया खालील पत्त्यावर पाठवा. जर आपलं स्मार्ट कार्ड बांधकाम कामगाराचं जरी स्मार्ट कार्ड हरवले आणि जर दुसऱ्या व्यक्तीला कोणाला सापडले तर त्यासाठी या ठिकाणी त्यांनी खाली पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावर या ठिकाणी हे स्मार्ट कार्ड पाठवायचे आहे.
पत्ता आहे सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई MMTC हाऊस 5वा मजला E ब्लॉक C 22 BKC बांद्रा पूर्व मुंबई 400051 आणि फोन नंबर आहे 022 2657 2631 आणि 31 जर नाही लागला तर 32 असा क्रमांक दिलेला आहे. अशी सूचना या ठिकाणी बांधकाम कामगारच्या ओळखपत्राच्या पाठीमागच्या साईडला दिलेली आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर हे ओळखपत्र दिले जाते. बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते. आता कार्ड तयार झाल्यावर कामगारांच्या पत्त्यावर हे कार्ड पाठवले जाते. काही ठिकाणी जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयातून बांधकाम कामगारांना कार्ड संदर्भात फोन केला जातो आणि बांधकाम कामगारांना कार्यालयास भेट देऊन हे देखील कार्ड म्हणजे त्यांच्या हस्तांतरित केले जाते. आता बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्या. सोबत कामगार नोंदणी पावती असू द्या. संबंधित अधिकारी साहेबाकडे या संदर्भात विचारणा केल्यावर तुम्हाला बांधकाम कामगाराचं कार्ड मिळून जाणार आहे. मित्रांनो, सध्या तरी हे बांधकाम कामगाराचं तुम्हाला जर स्मार्ट कार्ड डाउनलोड करायचं असेल ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून, तुम्ही ज्या प्रकारे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड तुम्ही जसे डाउनलोड करू शकता मोबाईलमधून, त्या प्रकारे मोबाईलच्या माध्यमातून सध्या तरी हे ओळखपत्र डाउनलोड करता येत नाही आहे. मात्र या ठिकाणी बांधकाम कामगार संदर्भातील विविध योजनेची माहिती, ऑनलाईन अर्ज, नोंदणी व महत्त्वाची कागदपत्रे मात्र या ठिकाणी डाउनलोड करण्याची व्यवस्था बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी, विविध शासकीय योजना व इतर महत्त्वाची माहिती तुम्ही कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तर खालील या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या आपल्या महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारीची जी वेबसाईट आहे ऑफिशियल, त्या ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही संपूर्ण या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊ शकता. किंवा कुठला तुम्हाला अर्ज करायचा असेल घरकुलाविषयी किंवा स्कॉलरशिपविषयी, स्कॉलरशिपचं बघा महत्त्वाची बाब आहे. 2,500 पासून 1,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मुलांना शिक्षणाची जी आहे ती स्कॉलरशिप 1,00,000 रुपयापर्यंत मिळू शकते. 2,500 पासून तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यानंतर बांधकाम कामगारांना जे कार्ड कोणाला मिळते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ज्या व्यक्तीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे अशा व्यक्तींना हे स्मार्ट कार्ड दिलं जाते. आणि मंडळाकडून बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड ज्यांनी नोंदणी केली त्याला दिले जाते. त्यानंतर बांधकाम कामगार कार्डाचा काय उपयोग करतो समजा, तर विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ह्या स्मार्ट कार्डाचा उपयोग होतो. आणि बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड कुठे मिळते, तर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली की जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयास तुमच्या नावाने बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तयार केले जाते. त्या ठिकाणी तुम्हाला त्या मिळून जाऊ शकते. आता बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची आणि कुठे करायची थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी करता येते. ऑफलाईन नोंदणी करण्याची झाल्यास बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्यावी लागते. ऑनलाईन करायची असल्यास ऑनलाईन तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून किंवा एखाद्या केंद्राच्या माध्यमातून, ऑनलाईन केंद्राच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर बांधकाम कामगार कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळतो, तर बांधकाम कामगारांना एकूण 32 शासकीय योजनांचा लाभ मिळतो आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे जर असे ओळखपत्र म्हणजेच स्मार्ट कार्ड असेल बांधकाम कामगाराचे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे असे जर ओळखपत्र तुमच्याकडे असेल, तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड नक्कीच मिळाले असेल. आणि हे जर स्मार्ट कार्ड मिळाले तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तुम्हाला 32 विविध योजनांचा लाभ दिला जातो. तर लाभ कोणकोणता आहे या ठिकाणी थोडक्यात बघूया आपण. आता या ठिकाणी तुम्ही योजना पहा. तर हे स्मार्ट कार्ड किंवा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या योजना मिळतात या ठिकाणी थोडक्यात पहा. कामगाराचं जर लग्न व्हायचं असेल, पहिला विवाह, तर त्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये मिळतात. आणि बांधकाम कामगाराच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देखील या ठिकाणी दिले जाते. बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी लग्नासाठी या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य दिले जाते, पैसे दिले जातात. त्यानंतर बांधकाम कामगार योजना अंतर्गत माध्य भोजन योजना सुद्धा सुरू आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला त्यासाठी दुपारचे जेवण डब्बाची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, त्यांना कामगाराच्या पाल्यांना पाळणा घर सुविधा, कौशल्य वृद्ध योजना, बांधकाम कामगारांना घरकुलचा लाभ दिला जातो. तसेच नोंदित बांधकाम कामगारकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी, अशा दोन्ही
कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर घरकुल कामासाठी कल्याण योजना त्यानंतर कामगारांना जर जागा नसेल घरकुल बांधण्यासाठी त्यासाठी पैसे दिले जातात 50,000 रुपये. त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे शिक्षण आपलं शैक्षणिक योजना आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इयत्ता 1ली ते 7वीसाठी 2,500 रुपये दिले जातात. नंतर 8वी ते 10वीसाठी 5,000 आणि 10वी ते 12वीसाठी 10,000 दिले जातात. त्यानंतर 11वी ते 12वीमध्ये 10,000 दिले जातात. त्यानंतर कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता 20,000 दिले जातात. त्यानंतर कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता 1,00,000 रुपये दिले जातात. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की मित्रांनो की कमीत कमी तुमची शिष्यवृत्ती 2,500पासून 1,00,000 रुपयापर्यंत तुमच्या मुलांना मिळते. तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तर नोंदणी कशी करायची हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की इथून पुढं पण अशाच नवनवीन योजनांविषयी महाराष्ट्रातील ज्या नवनवीन योजना आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर आपण कुठं राहतो 1,00,000 रुपयापर्यंत. त्यानंतर वैद्यकीय अभियांत्रिक शिक्षणासाठी 60,000. तसंच शासनमान्य पदविके साठी 20,000 रुपये. शासनमान्य पदव्युत्तर पदवीसाठी 25,000 रुपये. तसेच नोंदणीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSITचा जे MSITचा कोर्स सुरू असेल तर त्याची फी जी आहे ती या ठिकाणी मंडळातून भरली जाते. तिथं पण रुपये द्यायची काय गरज तुम्हाला नाही आहे. त्यानंतर आरोग्य मित्रांनो व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर ते आम्हाला कमेंट करून विचारायला काही हरकत नाही. तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्याची माहिती जाणून आमच्याकडून घेऊ शकता. तर मित्रांनो या ठिकाणी नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.